नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, आज रात्रभर पण आमच्याकडे पाऊस आहे आणि आता उठल्या उठल्या तर बघतोय तर असं छानपैकी पाऊस येत होता आणि मनाला असा खूप आनंद झाला आहे. कारण झाडं वगैरे हिरवीगार झाली ना, त्यांना सर्वांना पाणी जेवढं पाहिजे तेवढं त्यांना मिळालेलं आहे आणि हिरवीगार अशी झाडं झालीत आणि दारातून असं पाणी व्हायला लागलेलं आहे, त्यामुळं खूप छान वाटलं. तर बरेच दिवस झाला आमच्याकडे पाऊस येतोय, पण एकदम बारीक पाऊस येत होता. तरी आता बऱ्यापैकी छानपैकी पाऊस आलेला आहे आणि बघायला पण छान वाटते. तर ही सकाळ एकदम छान आणि शुभ आमच्याकडे आलेली आहे. तर बघा, भाजी मार्केटमधून अशी कोथिंबीर वगैरे आणलेली आहे, भाज्या वगैरे. तर आता जेवण बनवायचं चालू आहे बरं का. इथं पीठ वगैरे मळलेलं आहे. आता कोथिंबीर वगैरे निवडून घ्यायचे स्वच्छ, कारण आता पावसामुळे नाही तर आपणाला भाज्या वगैरे चांगल्या छानपैकी धुवून घ्यावं लागतात. आणि तर वांग्याची भाजी बनवलेली आहे मस्तपैकी. तर आता चपात्या पण बनवायच्या आहेत, थोड्या भाकरी पण आपणाला बनवायच्या आहेत आणि शेपूची भाजी पण आणली होती ना, ती अमृताने निवडून असे चिरून वगैरे घेतलेले, लसूण वगैरे सोलून घेतलेलं आहे. आता भाजी बनवून घ्यायची. बाकी जेवण सगळं भाजी वगैरे भात वगैरे सगळं बनवलेलं आहे, आता भाजी बनवायची. तर भाजी बनवण्यासाठी आपणाला मिरची आणि लसूण असा भरपूर असा लागतो मेथीच्या भाजीला. कोण कूट घालतं, कोण मुगाची डाळ वगैरे घालतं, पण मी थोडंसं कूटच घालणार आहे. कारण डाळ बऱ्यापैकी चांगली त्यात शिजतच नाही, भाजी शिजून लगेच गिर होते आणि डाळ मग कच्ची राहते. तर ती रात्री जरा पाण्यात टाकायला पाहिजे होती, पण ती नाही टाकली. त्यामुळे मी काय करणार आहे, आता कूट टाकणार आहे थोडंसं आणि लसूण असा भरपूर घातलेला आहे, बघू शकता. तर असे बारीक चिरून घेतलेले आणि खालीवर जर आपण भाजी नाही केली ना, तर ते खाली लगेच करपून जाते. त्यामुळे छानपैकी हलवून पण घ्यायचे आहे बरं का. कारण बरं भाजी रात्री धुतलेली आहे, आपण लगेच भाजी धुतली आणि करायला घेतली तर त्या भाजीमध्ये पाणी होऊन जातं. पण मी काय केलं, मार्केटमधून भाजी आणल्या स्वच्छ धुवून असे पाणी नितळायला ठेवलेले. तर यातलं पाणी पूर्ण नितळलेलं आहे. त्यामुळे यात पाणी वगैरे काही जास्त थोडं झालेलं आहे, पण जास्त काही झालेलं नाही. कारण बारीक आपल्याकडे पाऊस असल्यामुळे नाही, भाज्यात पाणी झालेलं असतं पहिलंच. त्यामुळे ते थोडंसं जर मीठ त्यामध्ये टाकलं ना, तर त्याचं पाणी बनतं. तर मी कूट काय केलं, भाजी शिजल्यानंतरच त्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता भाजी पूर्ण हलवून घेऊन मी झाकून ठेवलेली आहे. आता जरा 5 मिनटं शिजली ना, तर मग आपलं खाण्यासाठी तयार होते. तर वांग्याची भाजी आपली अशी मस्त केलेली आहे बरं का, कूट वगैरे घालून छानपैकी. आणि तर भाकरी पण केलेत आणि चपात्या पण केलेल्या आहेत. कारण ह्या दिवसात आहे ना, आपणाला भूक सारखी लागत असते. आपण सकाळी जर एकदा जेवलं तर दुपारी पण आपणाला असं वाटतं की आपण दुपारी पण जेवावं. त्यामुळे मी काय करते, स्वयंपाक जरा जास्तच बनवत असते. आणि हे आमच्या झाडाचे आंबे आणलेले आहेत, तर आत्ता पिकलेत बरं काही. तर आता एक कट करून घेतलेत. आता चला सगळ्यांनी आपण जेवण वगैरे आता करायचं आहे. तर भरपूर असे चिरलेत बरं का, छोटे छोटे आंबे आहेत आणि गोड पण आहेत चांगले. तर इथं मिस्टर पण बसलेले आहेत, आता त्यांना पण जेवायला वाढायचं आहे. तर आता आपली भाजी बहुतेक आता शिजलेली आहे, बघूया शिजल्या का काय झाली. कारण भाज्यानं शिजाय काही वेळ लागत नाही, भाज्या लगेच शिजून जातात. तर आपण डाळ वगैरे घातली ना तर ते शिजत नाही. तर बघा, आता कूट टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये, नमक पण टाकलेलं आहे. तर जरा हलवून घ्यायचं आणि मग घ्यायचं खायला. कारण कूट जरा भाजलेलं होतं ना शेंगदाणे, त्यामुळं जास्त वेळ आपल्याला याला शिजवून घ्यायचं नाही. तर आता मी ताटं करायला चालू केलेलं आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटतोय ना, नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक पण करा, नवीन असाल तर त्याने सबस्क्राईब पण करा. तर बघू शकता अशापैकी आमचा जेवणाचा मेनू केलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.